नमस्कार, आपण पाहताय दुपारच्या बातम्या. मी ज्ञानदा कदम. 2 दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर आज संतश्रेष्ठ तुकोबाराय आणि संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या पालख्या पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाल्यात. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा हडपसर मार्गे दिवे घाटातनं सासवडकडे प्रवास सुरू आहे. माऊलींची पालखी थोड्याच वेळात दिवे घाटातनं नागमोडी वळण पार करणार आहे. माऊलींची पालखी दिवे घाटात आली की पावसाचं आगमन होतं. याही वर्षी जोरदार पाऊस बरसावा असं साकडं वारकरी घालतात. दिवे घाट पार करून माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवडला असेल तर तुकोबांची पालखी लोणी काळभोरला मुक्कामी असणार आहे. आपल्या प्रतिनिधी हर्षदा स्वकुळ सध्या आपल्यासोबत आहेत. हर्षदा, खरं तर सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे दिवे घाटात पडणाऱ्या पावसाची रिमझिम सुरू आहे का? काय दृश्य आहे? काही क्षणांपूर्वी रिमझिम पुन्हा सुरू झालेली आहे आणि आता आपण पाहतोय अलोट जनसागर या दिवे घाटात आहे. आणि जो वडकीनाका परिसर आहे तिथे आता ज्ञानोबांची पालखी जिथे पोहोचलेली आहे आणि पुढच्या काही वेळात दिवे घाट क्रॉस करून ती पुढे सासवडकडे येणार आहे. ज्ञानोबांचे जे बंधू आहेत सोपानदेव, त्यांची पालखी सुद्धा सासवडमधून पुढे मार्गस्थ होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने दोन भावांची पालखी एकत्र पुढे मार्गस्थ होईल. तर मुक्ताई ज्ञानोबांच्या बहीण यांची पालखी आणि निवृत्तीनाथांची पालखी पुढे त्यांना एकत्र मिळेल आणि या सगळ्या भावंडांची आणि पुढे तुकोबारायांची पालखी एकत्र जाईल. सध्या हे जे दिवे घाटातलं दृश्य आहे ते अत्यंत नयनरम्य आहे, आल्हाददायक आहे. कारण आता आपण पाहतोय वारकऱ्यांचा अलोट जनसागर आता आपल्या समोर दिसतो आहे आणि दिवे घाटाची जी अत्यंत अवघड चढण असते, जो अत्यंत खडतर मार्ग असतो, तो आता हे सगळे वैष्णवजन विठुरायाचं नाव घेत आता पार करता आहेत. खालचं जे गाव आहे तिथपर्यंत आता पालखी पोहोचलेली आहे. पुढच्या 1 ते 1.5 तासात पालखी पुढे सासवडकडे रवाना होणार आहे. आज पालखीचा मुक्काम सासवडमध्ये असणार आहे आणि एकंदरीतच आता सासवडमध्ये सुद्धा अगदी सासवडच्या बाहेरून, पुण्यातून आणि विविध शहरांमधून सगळे अत्यंत भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय. हर्षदा, मी समजू शकते की खूप गर्दी झालेली आहे तुझ्या आजूबाजूला, पण अगदी थोडक्यात सांगशील की अवघड वळण आहे, अवघड घाट आहे, सगळे वारकरी कशा पद्धतीनं हा घाट पार करतायत? विठू माऊलीचं नाव तर त्यांच्या मुखी नक्कीच असेल. हर्षदा, आवाज पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणींमुळे हर्षदापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही. आपण पुन्हा एकदा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. परंतु ही दृश्य आहेत दिवे घाटातली. तुकोबांची पालखी आणि ज्ञानोबा माऊलींची पालखी दिवे घाटातनं मार्गस्थ होते.